या लेक्चरमध्ये आपल्याला बायोपायरसी हा पॉईंट पाहायचा आहे. आता काय म्हटलंय बघा, पायरेट्स इन जनरल टर्म्स ॲज दोज हू स्टील अँड किल अदर टू एनरिच दॅमसेल्स. पायरेट्सचं जनरल टर्म किंवा जनरल मिनिंग काय आहे? स्टील ऑर किल, स्टील अँड किल अदर्स टू एनरिच दॅमसेल्स. स्वतःला अडॉप्ट करण्यासाठी किंवा स्वतः मोठं होण्यासाठी दुसऱ्याला काय केलं जातं? दुसऱ्याला थांबवलं जातं किंवा दुसऱ्याचं कुठलं तरी गोष्ट किंवा दुसऱ्याला किल केलं जातं. पायरेट्सचा अर्थ आहे पायरेट्स. स्वतः मोठं होण्यासाठी, स्वतः एनरिच होण्यासाठी दुसऱ्याला किल केलं जातं. ओके, सो बायोपायरेट्स आर दोज हू डू नॉट किल बट स्टील द पेटंट. अलग लक्षात. मग आता बायोपायरेट्स म्हणजे काय? तर या ठिकाणी दुसऱ्यांना मारणं असा अर्थ आपण घेऊ शकत नाही. तर बायोपायरेट्स म्हणजे काय? तर त्या ठिकाणी दुसऱ्याच्या पेटंटचा मिसयूज करणे, दुसऱ्याचा जो पेटंट आहे त्याचा मिसयूज करायचा आहे. ओके, सो द डेफिनेशन ऑफ बायोपायरसी. बायोपायरसी इज डिफाइंड ॲज थ्रेफ्ट ऑफ व्हेरियस नॅचरल प्रोडक्ट्स अँड देन सेलिंग देम बाय गेटिंग पेटंट विदाउट गिविंग एनी बेनिफिट्स ऑर कॉम्पेन्सेशन बॅक टू होस्ट कंट्री. बरोबर आहे. म्हणजे बायोपायरसी ही अशी एक थ्रेफ्ट आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळे नॅचरल प्रोडक्ट्स वापरायचे, त्याचं सेलिंग करायचं, त्या प्रोडक्टचं ग्रँट मिळवायची. पण ग्रँट मिळवल्यानंतर ते जे नॅचरल प्रोडक्ट आहे ज्या देशातून मिळवलेलं आहे त्या देशाला मात्र त्याचा काही फायदा होऊन द्यायचा नाही. फॉर एक्झाम्पल, ॲज अ डिरेक्टा इंडिका, नीम, कडुलिंब. कडुलिंबाची झाडं कुठं असतात? आपल्या इंडियामध्ये, पण त्याचा पेटंट आहे US कडं, अमेरिकेकडं. मग अमेरिका काय करते? कडुलिंबाचे जेवढे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, नॅचरल प्रोडक्ट असतील, त्याचा फायदा ते करतं, ते विकतं, त्याचं पेटंट त्यांच्याकडे आहे, त्यामुळं इकॉनॉमिक बेनिफिट त्यांना मिळतो. अलग लक्षात. सगळा आर्थिक फायदा त्यांना मिळतो. पण ॲक्च्युअली कडुलिंबाचं झाड जर बघितलं, त्याचं ओरिजिन, ते प्लांट इंडिजिनस कुठून आहे? इंडियामधून. पण इंडियाला काहीच फायदा नाही. म्हणजे थोडक्यात अमेरिकेनं या ॲज अ डिरेक्टा इंडिकावरती म्हणजे कडुलिंबाच्या झाडाचं काय केलं? बायोपायरसी केली. म्हणजे ते झाड इथून चोरून नेलं, त्याचा पेटंट त्यांनी मिळवला, त्याचा आर्थिक फायदा त्यांनी मिळवला आणि इंडियाला काय नाही. या असं पद्धती, ही अशी पद्धत म्हणजे बायोपायरसी. सो बायोपायरसी इज डिफाइंड ॲज theft of various natural products and then selling them by getting patent without giving any benefits or compensation back to the host country. बरोबर आहे. तर बायोपायरसी म्हणजे असा एक थ्रेफ्ट आला त्या ठिकाणी की त्या ठिकाणी वेगवेगळे नॅचरल प्रोडक्ट वापरले जातात, त्यांचं सेलिंग केलं जातं, त्याचा पेटंट घेतला जातो, त्याचा आर्थिक फायदा घेतला जातो. पण तो आर्थिक फायदा त्याचं जे होस्ट कंट्री आहे, त्याचं जे ज्या देशातून ते मटेरियल घेतलेलं आहे त्याचा त्याला फायदा काहीही होत नाही. इन शॉर्ट, इट इज अनऑथराइज्ड मिसॲप्रोप्रिएशन ऑफ एनी बायोलॉजिकल रिसोर्सेस अँड इंडिजिनस नॉलेज. थोडक्यामध्ये काय म्हणू शकतो? तर त्या ठिकाणी आपण अनऑथराइज्ड तो जो डेटा आहे, बायोलॉजिकल रिसोर्सेस आहे, त्याचा यूज केलेला असतो. अनऑथराइज्ड बायोलॉजिकल रिसोर्सेसचा यूज केलेला असतो. न सांगता बायोलॉजिकल रिसोर्सेसचा यूज केला जातो. त्यामुळे विमानतळावरती बघा प्रॉपर चेकिंग केलं जातं. समजा दुबईवरनं मी जर आलो असेल तर नकापासून ते केसापर्यंत सगळं व्यवस्थित चेक केलं जातं. कारण तिकडचं काहीतरी इकडं आणू नये आणि इकडचं तिकडं नेऊ नये म्हणून. समजतंय? नेक्स्ट पॉईंट. मोस्ट डेव्हलप्ड इंडस्ट्रियलाइज्ड and financially rich nations are poor in biodiversity or traditional knowledge. तुम्ही जर बघितलं तर जे विकसित देश आहेत, ज्यांच्याकडे भरपूर कारखाने आहेत, भरपूर पैसे आहेत, विकसित देश आहे, भरपूर पैसे आहेत, भरपूर कारखाने आहेत, पण त्यांच्याकडं काय? बायोडायव्हर्सिटी पुअर आहे. बायोडायव्हर्सिटी पुअर आहे म्हणजे जैवविविधता त्यांच्याकडं नाही. किंवा त्यांच्याकडे जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे, जुनं ज्ञान आहे, जुनं ज्ञान, ते त्यांच्याकडं नाही. त्याच्या उलट बघा, डेव्हलपिंग अँड अंडर डेव्हलप्ड नेशन्स हॅव ॲम्पल ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड दे ट्रॅडिशनली नोन बेटर यूज ऑफ देअर बायो रिसोर्सेस. त्याच्याऐवजी काय असणार आहे?
जे विकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, म्हणजे विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न करणारे देश आहेत, किंवा अविकसित देश आहेत, अविकसित देश, जे विकसनशील देश आहेत किंवा अविकसित देश आहेत, त्यांच्याकडे भरपूर बायोडायव्हर्सिटी आहे, भरपूर ट्रॅडिशनल नॉलेज आहे, ते त्यांना माहीत आहे की त्यांचा जो बायो रिसोर्सेस आहे त्यांचा वापर कशा पद्धतीनं करायचा आहे हे त्यांना चांगलं माहीत आहे. याच्या उलटं जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, विकसित देश आहेत, अमेरिकेसारखा विकसित देश आहे, यांच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर कारखाने आहेत, पण त्यांच्याकडे बायोडायव्हर्सिटी नाही. त्याच्या उलटं आपला देश इंडिया विकसनशील देश आहे की नाही, पैसे कमी आहेत, कारखाने कमी आहेत, पण बायोडायव्हर्सिटी जास्त आहे, आपल्याकडं जैवविविधता जास्त आहे, आपल्याकडं ट्रॅडिशनल नॉलेज जास्त आहे. फॉर एक्झाम्पल आयुर्वेदाचं जर बघितलं, प्रत्येक डिसीजवरती ट्रॅडिशनल नॉलेज आपल्याकडं आहे आयुर्वेदामध्ये, आणि त्याचा यूज आपल्याला कसं करायचं आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. समजलं? म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीज आणि अंडर डेव्हलप्ड कंट्रीज काय आहेत ते. पुढं, ट्रॅडिशनल नॉलेज नॅचरली इन्क्लूड्स अ डीप अंडरस्टँडिंग ऑफ इकॉलॉजिकल प्रोसेसेस अँड द ॲबिलिटी टू सस्टेनेबली एक्स्ट्रॅक्ट युजफुल प्रोडक्ट फ्रॉम द लोकल हॅबिटॅट. ट्रॅडिशनल नॉलेज हे जे नॅचरली असतं आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, डीप अंडरस्टँडिंग आहे, म्हणजे खोलवर अंडरस्टँडिंग, खोलवर समजतं त्या ठिकाणी. इकॉलॉजिकल प्रोसेसेस, वेगवेगळी इकॉलॉजिकल प्रोसेसेस कशा पद्धतीनं असतं ते आपल्याला खोलवर समजणार आहे. बरोबर आहे. एखाद्याची ॲबिलिटी समजणार आहे, सस्टेनेबिलिटी समजते. बरोबर आहे. त्याचं एखाद्या प्लांटचं लोकल हॅबिटेट समजतं. फॉर एक्झाम्पल आयुर्वेदाचं जर नॉलेज जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे की ती वनस्पती कुठं सापडणार आहे, कुठल्या महिन्यामध्ये सापडते, कुठल्या सीझनमध्ये सापडते, ते दिसायला कशी आहे, मग ती लोक कलेक्ट करतात, त्याच्यापासून मेडिसिन तयार करतात, आयुर्वेद तयार करतात, आहे की नाही. अलग लक्षात या पद्धतीनं. मोस्ट ट्रॅडिशनल नॉलेज इज हँडेड डाऊन थ्रू जनरेशन्स. म्हणजे हे जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे ते जनरेशन टू जनरेशन काय आहे, हँडेड डाऊन आहे. म्हणजे एका जनरेशनपासून पुढच्या पिढीला, पुढच्या पिढीपासून पुढच्या पिढीला असं आत्तापर्यंत आलेलं आहे. हे जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे ते फार जुनं आहे, पण ते आत्तापर्यंत आपल्याला माहीत आहे नाही की कशासाठी काय वापरायचं आहे ते. या पद्धतीनं दिस हेल्प्स टू डेव्हलप मॉडर्न कमर्शियल ॲप्लिकेशन दॅट सेव्ह द मार्कर टाईम, मनी अँड इफोर्ट्स. सो दिस हेल्प्स टू डेव्हलप मॉडर्न कमर्शियल ॲप्लिकेशन दॅट सेव्ह द मेकर्स टाईम, मनी अँड इफोर्ट्स. याच्यामुळं मदत होणार आहे. कसली मदत होणार आहे तर मॉडर्न कमर्शियल ॲप्लिकेशन्स तयार करताना मदत होणार आहे. अलग लक्षात, एखादा प्रोडक्ट्स तयार होत असताना आपलं टायमिंग वाचणार आहे, राईट. त्याच्यानंतर पैसे वाचणार आहेत आणि आपलं कष्ट वाचणार आहे, कारण त्याचं नॉलेज आपल्याकडे ऑलरेडी आहे ना, त्याचं नॉलेज आपल्याकडे ऑलरेडी आयुर्वेदामध्ये आहे. त्यामुळे एखादी गोष्ट जर नवीन तयार करायची असेल तर त्याच्या बाबतीत लागणारा टाईम, त्याच्या बाबतीत लागणारा पैसा, त्याच्या बाबतीत लागणारा जो कष्ट आहे, इफोर्ट्स आहेत, ते कमी लागणार आहेत, कारण त्याचं जे नॉलेज आहे ते ऑलरेडी या ट्रॅडिशनल नॉलेजमध्ये अंडर डेव्हलपिंग कंट्रीजकडे ते आहे. ओके. फॉर एक्झाम्पल आपण कडुलिंबाचा वापर करतो ना, आपल्या घरामध्ये जर धान्य साठवून ठेवलं तर त्याच्यामध्ये आपण कडुलिंबाचा पाला वाळवून टाकतो ना, त्याच्यामुळं काय होतं तर धान्यांमध्ये कसल्याही पद्धतीची कीड लागत नाही. हे अमेरिकेला माहीतच नाही, आपल्याकडे सगळ्यांना माहीत आहे. या पद्धतीनं पुढं, components of traditional knowledge that are specially relevant to our global survival include knowledge of. आता वेगवेगळे कॉम्पोनंट दिलेले आहेत ट्रॅडिशनल नॉलेजचे. बरोबर आहे. वेगवेगळे काय दिलेले आहेत, कॉम्पोनंट दिलेले आहेत ट्रॅडिशनल नॉलेज. स्पेशली रिलेव्हंट टू आवर ग्लोबल सर्वायवल इन्क्लूड नॉलेज. Components of traditional knowledge that are specially relevant to our global survival includes knowledge of. पहिला, फूड क्रॉप व्हरायटीज ऑफ ॲग्रिकल्चर फार्मिंग प्रॅक्टिसेस. शेती करण्याची पद्धत ही आपली फार जुन्या काळापासून आहे की नाही. आत्ताच 10 वर्ष शेती करायला सुरुवात झाली काय नाही. माणूस ज्या वेळेला स्थिर नव्हता त्यावेळेला तो नदीकाठी स्थिर झाला, आणि त्याने ज्या वेळेपासून स्थिर शेती चालू केली त्यावेळेपासून त्यानं वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घ्यायला चालू केली. सो फूड क्रॉप व्हरायटीज अँड ॲग्रिकल्चर फार्मिंग प्रॅक्टिसायझेस. ओके. त्याच्यानंतर पुढं, सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी.
बरोबर आहे. शाश्वत विकास, सस्टेनेबल मॅनेजमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट असतो का नाही, तसं सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. म्हणजे एखाद्याचं आपण मॅनेजमेंट करत असताना, एखाद्याचं नियोजन करत असताना शाश्वत नियोजन करायचं आहे त्या नॅचरल रिसोर्सेसचं, आणि त्यामुळं आपल्याला कॉन्झर्वेशन करता येतं कशाचं, बायोडायव्हर्सिटीचं. ओके, फॉर एक्झाम्पल सायलेंट व्हॅली केरळमध्ये आहे, तिकडं कुणालाही जाऊन दिलं जात नाही. नियोजन आहे ना एक प्रकारचं. माणसं गेली, प्लॅस्टिक गेलं की काय असणार आहे, पुन्हा प्राण्यांच्या वरती त्याचा निगेटिव्ह इफेक्ट आला, बायोडायव्हर्सिटी डिस्टर्ब होणार आहे तिथली. म्हणजे केरळमध्ये ज्या वेळेला तुम्ही फॉरेस्ट एरियामध्ये जात असताय त्यावेळेला तुमच्या गाडीचं पूर्ण चेकिंग केलं जातं. त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्लॅस्टिकची बाटली वगैरे किंवा प्लॅस्टिक जर सापडलं तर तुम्हाला त्या गाडीवरती मिनिमम 5,000चा फाईन भरावा लागतो जागेवरती फॉरेस्ट डिपार्टमेंटला. कारण आतमध्ये जाताना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली असते की कसल्याही पद्धतीचं प्लॅस्टिक हे कॅरी करायचं नाही. अलग लक्षात, कारण प्लॅस्टिक गाडीतनं बाहेर टाकलं की प्राणी खातात, खायचं आहे म्हणून खाल्लं की त्यांच्या प्रॉब्लेम येणार आहे. समजलं. या पद्धतीनं नियोजन केलं जातं. हे सस्टेनेबल मॅनेजमेंट आहेत. कशासाठी, टू कॉन्झर्व द बायोडायव्हर्सिटी. बरोबर आहे. ती बायोलॉजिकल डायव्हर्सिटी कॉन्झर्व करण्यासाठी ते मॅनेजमेंट केलेलं आहे. बायोलॉजिकली इम्पॉर्टंट मेडिसिन्स आहे की नाही. एखादा असं प्लांट असतं, फॉर एक्झाम्पल ऑसिमम सॅन्टम, तुळस, त्याचे किती फायदे आहेत. लोक दरवाजात तुळस लावण्याचं कारण तेच आहे, इट गिव्ज ऑलवेज फ्रेश ऑक्सिजन. नेहमी फ्रेश ऑक्सिजन असणार आहे. आपण घरातून बाहेर पडलो तुळशीकडे बघितलं की आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत नाहीत. म्हणजे घरातून बाहेर जाताना आणि घरात येताना निगेटिव्ह विचार बाजूला असतात. बरोबर आहे. नेहमी फ्रेश ऑक्सिजन. खोकला वगैरे झालं, तुळशीची पानं खाल्ली, खोकला थांबणार आहे. बरोबर आहे. अशा अनेक त्याचे युजेस आहेत जे आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. एक साधं प्लांट आहे तुळशी. असं ॲलोवेरा आलं, अलग लक्षात, ॲज अ डिरेक्टा इंडिका आलं, ॲज अ टेरेक्टा इंडिका, ॲडाथोडा झायलानिका आलं. ॲज अ डिरेक्टा इंडिका म्हणजे नीम, ॲडाथोडा झायलिनिका म्हणजे काय म्हणायचं त्याला, अडुळसा. असे अनेक प्लांट आलेत ज्या प्लांटचा युटिलायझेशन्स आपण चांगल्या पद्धतीनं मेडिसिन्स म्हणून करू शकतो. द कॉन्झर्वेशन ऑफ स्पेसीज, हॅबिटॅट अँड बायोडायव्हर्सिटी आर इसेन्शियल टू कंटिन्यूड सर्वायवल ऑफ इंडिजिनस अँड रुरल पीपल्स. आपण कॉन्झर्वेशन स्पेसीसचं करतो, त्याच्या हॅबिटॅटचं करतो. बरोबर आहे. अँड बायोडायव्हर्सिटी आर इसेन्शियल टू कंटिन्यूड सर्वायवल ऑफ इंडिजिनस अँड रुरल पीपल. बघा, काही अजून आपल्या भारतामध्ये अशा काही आदिवासी जमाती आहेत, अजून काही अशा आदिवासी प्रजाती आहेत, त्यांचं जे उत्पादन आहे किंवा त्यांचं काय म्हणूया आपण त्याला, त्यांचा उदरनिर्वाह जंगलांवरती अजून डिपेंडेंट आहे. काही आदिवासी लोक अजून जंगलातले लाकडं गोळा करतात आणि विकतात आणि पैसे मिळवतात. 20 रुपये 30 रुपये मिळवतात आणि त्याच्यावरती जगत असतात. काही आदिवासी जमाती अजूनही काही वनस्पतींच्या फुलांवरती किंवा वनस्पतींच्या फळांवरती उदरनिर्वाह करतात. काही आदिवासी जमाती प्लांट प्रोडक्ट्स आहेत. डिंक आला, मध गोळा करणे, डिंक गोळा करणे, अलग लक्षात, किंवा आयुर्वेदिक वनस्पती गोळा करून त्या विकायच्या आणि त्याच्यावरती जगत असतात. तुम्ही पाटणच्या बाजूला जावं, असं खाली कोयनानगरकडे जायचं, सगळं तसलीच लोक आपल्याला बघायला मिळतात. ओके. जर आपण बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व केली, स्पेसिस कॉन्झर्व जर केल्या, बरोबर आहे, तर तिथली लोकसुद्धा जगणार आहेत ना. एखाद्या जंगलावरती जर एखादं कम्युनिटी जर डिपेंडेंट असेल तर काय होणार आहे, समजा ते जंगल तोडलं तर ती कम्युनिटी नष्ट होणार आहे. तिथले प्राणी नष्ट होणार आहेत, तिथले पक्षी नष्ट होणार आहेत, तिथली झाडं नष्ट होणार आहेत. ओके. आपण सहज जंगल नष्ट करतो, पण जंगल नष्ट केल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे, तिथली प्राणी वनस्पती पूर्ण. आता बघा, बिबटे गावात यायला लागलेत का, त्यांची राहण्याची जागा तुम्ही जर शेती म्हणून वापरायला लागला तर ते तुमच्याच घरात राहणार ना. अलग लक्षात, ती जी राहण्याची जागा तुम्ही जर शेती म्हणून वापरायला लागला, बरोबर आहे, त्याला जर खायला मिळालेलं नाही तर ते तुम्हालाच खायला येणार. इकडे बाजूला पहिल्यांदा कुत्री खाणार, कुत्री संपली की तुमच्या घरातले प्राणी खाणार आणि प्राणी संपले की तुम्हाला खाणार. परत लक्षात ठेवायचं, कारण त्याचा आपण नॅचरल हॅबिटॅट काय केलेला आहे, डिस्टर्ब केलेला आहे. समज त्याची काही चूक नाही, चूक आपली आहे, लक्षात ठेवायचं. ओके. बाय कॉन्झर्विंग द कस्टम्स अँड हॅबिटॅट ऑफ इंडिजिनस पीपल वी कॉन्करंटली रिड्यूस इमिशन फ्रॉम डिफॉरेस्ट्रेशन अँड इकोसिस्टम डिग्रेडेशन्स.
जर आपल्याला ह्या पद्धतीचं हॅबिटॅट कॉन्झर्व करायचं असेल, या प्रकारची लोक आपल्याला जर जपून ठेवायची असतील, प्राणी आपल्याला जर व्यवस्थित जपून ठेवायचे असतील, बायोडायव्हर्सिटी आपल्याला जर कॉन्झर्व करायची असेल, तर आपल्याला डिफॉरेस्ट्रेशन करायला नको आहे, जंगलतोड अजिबात करायची नाही, ज्याच्यामुळं इकोसिस्टम परिसंस्थेचा ऱ्हास होईल अशी कुठलीही गोष्ट आपल्याला करायची नाही. पुढे काय म्हटलंय? द ऑपॉर्च्युनिटी फॉर कल्चरल सर्वायवल इज अ बेसिक ह्युमन राईट. बरोबर आहे. कुठलंही कल्चर, कुठलीही कोणाचीही संस्कृती, आता तुमची संस्कृती असेल, आपल्या सगळ्यांची संस्कृती, तशी प्राण्यांची सुद्धा असणार आहे ना, किंवा वेगवेगळे जमाती आहेत, प्रत्येकाची जमाती आहे, प्रत्येक धर्म, आपल्या भारतामध्ये वेगवेगळे धर्माचे लोक आहेत, वेगवेगळे प्रांताचे लोक आहेत, त्या प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे. प्रत्येकाला प्रत्येकाची संस्कृती जपण्याचा हक्क आहे. आपल्या संस्कृतीचा जर एखादा तडा जात असेल तर आपण त्याचा काय लगेच निषेध करणार आहे. प्रत्येकाला, भारतामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाची संस्कृती जपण्याचा हक्क आहे. द ट्रॅडिशनल नॉलेज इज फोकसिंग ऑन प्रॉब्लेम बायोपायरसी. म्हणजे आत्ताचं जे आपलं ट्रॅडिशनल नॉलेज आहे, आपलं जे जुनं ज्ञान आहे, हे फोकस करते कशावरती? बायोपायरसी. चोरी होत चाललेला आहे ते. म्हणजे आपण काय करतोय? वेस्टर्न कल्चर आपण स्वीकारतोय आणि आपलं कल्चर ते वेस्टर्न लोक स्वीकारायला लागले. अलग लक्षात. म्हणजे पहिलं आपण आयुर्वेद आपण जास्त वापरायचो आणि जे इंग्लिश मेडिसिन्स हे कमी वापरायचो. आता इंग्लिश मेडिसिन जास्त वापरतो आणि आयुर्वेदिक कमी. त्यामुळे आयुर्वेदाचा ऱ्हास होत चाललेला आहे. आपलं जे ओरिजिनल जे नॉलेज आहे ते नष्ट होत चाललेलं आहे. अलग लक्षात. आणि हे नष्ट होत चाललेलं नॉलेज ते वेस्टर्न कंट्रीजवाले मिळवत आहेत आणि त्याचा फायदा ते करून घ्यायला लागलेत. वेस्टर्न म्हणजे इकडचं तू नव्हा, समजलं? या पद्धतीने. नेक्स्ट, द ॲक्ट ऑफ पायरसी इज अनऑथराइज्ड पब्लिक ऑर रिप्रोडक्शन ऑफ एनी पर्सन, वर्क ऑर मटेरियल. पायरसीचा ॲक्ट म्हणजे काय? तर अनऑथराइज्ड पब्लिकेशन करायचं. फॉर एक्झाम्पल, एखादं पुस्तक असेल, त्या पुस्तकाचा जो मॅटर आहे तो तसा जर मी कॉपी पेस्ट जर केला तर तो थोडक्यात चोरी केल्यासारखा झाला ना. रिप्रोडक्शन ऑफ अनदर पर्सनल वर्क्स ऑर मटेरियल म्हणजे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं जे काम केलेलं असेल त्याचं मी डबल काम करायचं. म्हणजे समजा नेहानं एखादा रिसर्च पेपर तयार केला असेल तर नेहाला न सांगता त्याच्या बिन पाठीमागाने मी त्याला न विचारता त्याचा रेफरन्स न देता त्याचंच काम मी उचलणार आणि माझ्या नावानं टाकणार. म्हणजे मी नेहाचं रिसर्च पेपर थोडक्यात चोरीच केला ना. अनऑथराइज्ड रिप्रोडक्शन केलं, त्या मटेरियलचं मल्टिप्लिकेशन केलं. समजलं? यानं जो रिसर्च पेपर तयार केला होता तो ह्यानं छापायच्या आधी मी चोरी करून मी छापला, चोरी केली ना. पण ओरिजिनल त्याचा डेटा कोणाकडे आहे? ह्याच्याकडे आहे. माझ्याकडे असणार आहे का? नाही. वेन समवन इंडल्जेस इन पायरसी, द अक्युज्ड इन युझिंग समवन्स वर्क्स इलिगली ऑर विदाउट आस्किंग एनी परमिशन्स. म्हणजे हे ज्या वेळेला पायरसी घडतं त्यावेळेला ही चोरी होत असताना एकमेकांना न सांगता अनऑथराइज्ड पद्धतीनं केली जाते. अनऑथराइज्ड पद्धतीने, ते ऑथराइज्ड नसते. Inventions and discovery of the pharmaceuticals and agriculture researchers are not new as to quantify as invention as they are based on centuries of knowledge of the traditional societies. हे जे वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेन्शन केले जात आहेत, बरोबर आहे, किंवा फार्मास्युटिकल किंवा ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीजमध्ये जे वेगवेगळे इनोव्हेशन्स केले जात आहेत हे काय नवीन नाही. असे अनेक इन्व्हेन्शन झालेले आहेत आणि हे इन्व्हेन्शन करत असताना त्या ठिकाणी ट्रॅडिशनल नॉलेजचा यूज केला जातो किंवा ट्रॅडिशनल सोसायटीचा यूज केला जातो. अलग लक्षात. बघा की अजूनही काही गावांमध्ये समजा पॅरालिसिस वगैरे जर झालं असेल तर जडीबुटीचं औषध दिलं जातं. काहीतरी ते लाकूड देतात घासायचं आणि त्याचं ते नेहमी टप्प्याटप्प्यानं 3 वेळ घेत जायचं. अलग लक्षात. कर्नाटकात तुम्हाला ते गेलं तर बघायला मिळेल. आयुर्वेदिक आहे ते. समजलं? त्यांना पॅरालिसिस आपलं जे बॉडीवरचं कंट्रोल जातं ते पुन्हा आपण मिळवू शकतो. अशा अनेक डिसिजेस आहेत. काही ठिकाणी कॅन्सरचं औषध दिलं जातं, काही ठिकाणी मी असं पण ऐकलं HIV पण औषध देतात. बरोबर आहे. मी काही ठिकाणी असं ऐकलं आहे की जे बोन्समध्ये जर प्रॉब्लेम असतील बोनमध्ये तर ते दुरुस्त केले जातात. हे दवाखान्यात नाही होत. तर हे ट्रॅडिशनल नॉलेज आहे, त्याच्या पाठीमागं ट्रॅडिशनल नॉलेज आहे. ओके. मग तुम्ही जर ते ह्याच्यामध्ये गेला ना, कनेरी मठमध्ये जर गेला तर कनेरी मठमध्ये एक सेक्शन आहे बघा आयुर्वेद. म्हणजे त्याच्यामध्ये फिरताना एक सेक्शन आहे आयुर्वेदाचा. त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित दिलं आहे बघा.
की भारताच्या त्या कुठल्या तरी ग्रंथामध्ये ते सगळं लिहून ठेवलेलं आहे व्यवस्थित. आपण ग्रंथच वाचत नाही म्हटल्यानंतर ट्रॅडिशनल नॉलेज आपल्याकडे येण्याचा प्रश्नच नाही. आता एक्झाम्पल्स ऑफ बायोपायरसी, एक्झाम्पल बघा कुठले दिलेत बघा. आता तुम्हाला समजेल व्यवस्थित बायोपायरसी म्हणजे काय. पेटंटिंग ऑफ नीम, कडुलिंबाचा पेटंट. व्हॉट इज द बॉटनिकल नेम ऑफ नीम? ॲज अ डिरेक्टा इंडिका. बघा, इंडिया इन अ व्हरायटीज ऑफ वे हॅव यूज्ड नीम सिन्स टाईम इमेमोरियल. म्हणजे इंडियामध्ये कडुलिंब हा वेगवेगळ्या पद्धतीनं वापरला जातो. फॉर एक्झाम्पल मला जर सांगायचं झालं तर धान्यांमध्ये कडुलिंबाची पानं वाळवून टाकली जातात. धान्यांमध्ये कडुलिंबाची पानं ही वाळवून टाकली जातात. बरोबर आहे. एक साधं सिंपल आहे. दुसरी गोष्ट काय केलं जातं, काही जे वयस्कर लोक आहेत बघा, हां, ती काय करत असतात, कडुलिंबाची काडी घ्यायची, चावायची आणि दात घासायचे, राईट. किंवा काही काही लोक बॉडी प्युरिफिकेशन करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्याचा रस पितात. अलग लक्षात, ब्लड प्युरिफिकेशन्स होतं त्यानं. अशा अनेक पद्धती आहेत. असं भारतामध्ये कडुलिंबाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. इंडियन्स हॅव शेअर्ड द नॉलेज ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द नीम विथ द एंटायर वर्ल्ड. आणि भारतानं त्या कडुलिंबाचं जे ज्ञान आहे ते पूर्ण जगाला दिलेलं आहे. ओके. पण बघा, पेटंटिंग दिस नॉलेज द USDA and American MNC Grace in the early 19s tout a patent from European Patent Office on the method for controlling on plant by the aid of hydrophobic extraction of neem oil. आणि त्याचाच फायदा अमेरिकेनं घेतलेला आहे. आणि अमेरिकेची एक पेटंट कंपनी आहे, युरोपियन पेटंट ऑफिसमध्ये. आपल्या कडुलिंबाचं झाड भारताचं आहे, पण पेटंट कोणी घेतला? अमेरिकेनं घेतला. कुठल्या, कशावरती? मेथड फॉर कंट्रोलिंग ऑन प्लांट बाय द एड ऑफ हायड्रोफोबिक एक्स्ट्रॅक्टेड नीम ऑइल. कडुलिंबाचं जे तेल निघतं ना, त्या तेलाचा पेटंट त्या युरोपियन पेटंट ऑफिसमधून अमेरिकेनं घेतला. आपण ते जे नॉलेज आहे कडुलिंबाचं ते पूर्ण जगाला सांगितलं आणि त्याचा पेटंट घेतला अमेरिकेनं. पुढे काय म्हटलंय बघा, द पेटंटिंग ऑफ द फंगिसायडल प्रॉपर्टीज ऑफ नीम वॉज अन एक्झाम्पल ऑफ बायोपायरसी. म्हणजे पेटंटिंग आहे फंगिसायडल प्रॉपर्टीज. कडुलिंब हे फंगिसायडल प्रॉपर्टीज आहेत कडुलिंबामध्ये. त्याचा पेटंट हे एक बायोपायरसीचं चांगलं एक्झाम्पल आहे. अलग लक्ष, म्हणजे फंगस येऊ नये म्हणून आपण नीम वापरतो ना. धान्यामध्ये फंगस येऊ नये, रोग पडू नये म्हणून आपण वापरतो ना. कसली पावडर तयार होऊ नये म्हणून आपण वापरायची. ते पेटंट कोणी घेतला? अमेरिकेनं. ते चांगलं एक्झाम्पल आहे बायोपायरसीचं. सो बघा किती पेटंट घेतलेत ते. इन 1990 मल्टीनॅशनल केमिकल कॉर्पोरेशन WR ग्रेस अँड को नीम्ड नीम बेस्ड बायोपेस्टिसाइड्स. बरोबर आहे. नीम बेस्ड बायोपेस्टिसाइड्सचं पेटंट घेतलेला आहे या ठिकाणी. बरोबर आहे. सो मल्टीनॅशनल केमिकल कॉर्पोरेशन WR ग्रेस अँड को नीम्ड बेस्ड बायोपेस्टिसाइड्सचं पेटंट घेतलेला आहे. 1994 मध्ये बघा, युरोपियन पेटंट ऑफिस EPO ग्रँटेड अ पेटंट. 2 पेटंट झाले. 1995 मध्ये अपोज्ड बाय वंदना शिवा ऑफ द रिसर्च फाउंडेशन फॉर सायन्स टेक्नॉलॉजी अँड इकॉलॉजी. बरोबर आहे. त्याच्यानंतर 2000 मध्ये EPO रिवोक्ड पेटंट ऑन द बेसिस ऑफ लॅक ऑफ इन्व्हेन्शन स्टेप्स अँड नॉवेल्स. कशावरचं पेटंट आहे हा? कशावरचं पेटंट आहे? नीमवरचा पेटंट आहे. ओके, राईट. त्याच्यानंतर बघा पेटंट ऑफ बासमती. बासमती ही व्हरायटी आपली इंडियामध्ये बघायला मिळते, आहे की नाही. पण अमेरिकेनं काय केलं, बासमती व्हरायटी नेली आपल्याकडून तिकडं आणि तिचं सेमीडॉर्फ, तिथल्या अमेरिकेच्या सेमीडॉर्फ व्हरायटी बरोबर तिचं क्रॉसिंग केलं आणि नवीन टेक्स्टमती व्हरायटी केली आणि त्यांनी त्याचा पेटंट घेतला. टेक्स्टमती, ज्या टेक्स्टमती व्हरायटीमध्ये सगळे बासमतीचे कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे इकडची बासमती व्हरायटी नेली अमेरिकेनं, तिकडं ती लावली आणि त्याचं क्रॉस सेमीडॉर्फ व्हरायटी तिकडच्या सेमीडॉर्फ व्हरायटी बरोबर केलं आणि तिकडच्या सेमीडॉर्फ व्हरायटी बरोबर जी व्हरायटी तयार केली तिला नाव दिलं त्यांनी टेक्स्टमती. आणि त्या टेक्स्टमतीमध्ये सगळे जे कॅरेक्टरिस्टिक्स होते ते बासमतीचे होते. टेक्सास युनिव्हर्सिटीने हे काम केलं होतं.
म्हणून त्याला नाव टेक्स्टमती दिलं आणि त्या टेक्स्टमतीमध्ये सगळे बासमतीचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि तो पेटंट त्यांच्याकडे होता, पण तो पेटंट आपण भांडणं करून इंटरनॅशनल कोर्टमध्ये माघारी घेतलेला आहे, कारण सगळे जे प्रूफ आहेत ते आपल्याकडे आहेत ना, त्यांच्याकडे काहीच नव्हतं. ओके, सो बासमती इज अ लॉंग ग्रेन्ड ॲरोमॅटिक व्हरायटीज ऑफ राईस इंडिजिनस टू इंडियन सबकॉन्टिनेंट. बासमती ही लॉंग ग्रेन, त्याचे जे दाणे आहेत ते लांब असतात, बरोबर आहे. ॲरोमॅटिक व्हरायटी आहे, त्याचा एक चांगला स्मेल आहे, बरोबर आहे, त्याचा एक चांगला स्मेल आहे. आणि जी इंडियन कॉन्टिनेंटवरती फक्त बघायला मिळते, पूर्ण जगामध्ये ते फक्त भारतामध्येच बघायला मिळते. In 1997, the US Patent and Trademark Office (USPTO) granted a patent to Texas-based American company Rice Tech Inc. for Basmati rice line and grains having trade name Textmati. म्हणजे टेक्सास नावाची जी एक अमेरिकन बेस्ड राईसची कंपनी आहे, त्यानं टेक्स्टमती नावाची व्हरायटी तयार केली, ज्या व्हरायटीमध्ये सगळे बासमतीचे कॅरेक्टरिस्टिक्स होते. आणि तिच्यासाठी त्यांनी पेटंट पण घेतला होता. कुठला? US पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिसमधून. US पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिसमधून त्यांनी तिचा पेटंट पण घेतला होता. द पेटंट ॲप्लिकेशन वॉज बेस्ड ऑन 20 व्हेरी ब्रॉड क्लेम ऑन हॅव्हिंग इन्व्हेंटेड द सेड राईस. आणि जो पेटंट घेतला तो त्यांनी 20 क्लेमवरती घेतला होता. 20 क्लेम, वेगवेगळे 20 क्लेम त्याच्यावरती लागू होते त्या पेटंटवरती. ड्यू पीपल्स मूवमेंट अगेन राईस टेक इन मार्च 2001, UPSTO रिजेक्टेड ऑल द क्लेम्स. आणि 20 क्लेम त्यांनी त्याचे घेतले होते, पण आपल्या भारतातले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांची मुवमेंट झाली, हालचाल केली त्यांनी. कशावरती? त्या पेटंटच्या अगेन्स्ट विरोध केला आणि तो पेटंट 2001 मध्ये, मार्च 2001 मध्ये UPSTO कडून रिजेक्ट केला. म्हणजे जी वेगवेगळी 20 क्लेम त्या टेक्स्टमतीला लागू होते, म्हणजे खायचं आपण आणि पैसे द्यायचे त्यांना. व्हरायटी कोणाची? आपली. खायची आपण, उगवायची आपण, खायचे आपण आणि पैसे द्यायचे त्यांना. चुकीचं आहे ना. असे 20 वेगवेगळे क्लेम लागू होते त्याच्यावरती. ते क्लेम त्यांनी रिजेक्ट केले, कारण त्याचे जे पुरावे आहेत ते कुणाकडे आहेत? इंडियाकडे आहे. ओके, या पद्धतीने अपोज्ड बाय गव्हर्नमेंट इन 2000 री-एक्झामिनेशन इन डेप्थ अनालिसिस ऑफ ॲप्लिकेशन ऑफ हाय लेवल इंटरमिनिस्ट्रियल ग्रुप्स. पेटंट कॅन्सल्ड इन 2000 अँड इंडियन वॉन द केस ऑन द बेसिस ऑफ व्हायोलेशन ऑफ GI अंडर TRIPS. बरोबर आहे. म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटनं शेवटी अपोज केला आणि त्याचा पेटंट शेवटी 2000 मध्ये ते जे टेक्स्टमतीवरती जे 20 वेगवेगळी क्लेम्स होते ते रिजेक्ट करून घेतले. ओके, आता बासमतीचा पेटंट हा आपल्याकडे आहे. तसंच हल्दीचा आला. हळद, टर्मरिक. द बॉटॅनिकल नेम ऑफ टर्मरिक इज द कुरकुमा लॉंगा. आहे ना, कुरकुमा लॉंगा. बरोबर. आता हे काय मी नाही ठेवलेलं नाही, कुरकुमा लॉंगा ते आहे पहिल्यापासून. काय म्हटलंय बघा, द 2 अमेरिकन रिसर्चर्स ऑफ इंडियन ओरिजिन ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मेडिकल सेंटर put a claim to the US Patent and Trademark Office maintaining that they had discovered हल्दीज healing property. म्हणजे 2 अमेरिकन सायंटिस्ट आहेत, इंडियन ओरिजिनचे. जसं आता कमला हॅरिस आहे का नाही, व्हाईस प्रेसिडेंट USची, तशा प्रकारचे इंडियन ओरिजिनचे 2 सायंटिस्ट आहेत. त्या 2 शास्त्रज्ञांनी काय केलं तर हल्दीमधली वुलिंग प्रॉपर्टी, म्हणजे हळद जखम बरी करतं, ह्या प्रॉपर्टीवरती त्यांनी पेटंट घेतले. कुठं पेटंट घेतले? कुठं? US पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिसला त्यांनी पेटंट घेतले. ओके, सरप्राइझिंगली दे वेअर ग्रँटेड अ पेटंट इन मार्च 1995. आणि त्यांना मार्च 1995 मध्ये त्यांना त्याच्यावरती पेटंट पण मिळाला. फॉर समथिंग यू हॅड नोन फॉर इयर्स अँड आवर आयुर्वेदा फॉर सेंचुरीज. आणि त्यांना 1995 मध्ये मिळाला, पण आपल्याला माहीत आहे की अगदी 13व्या शतकापासून हल्दीमध्ये वुंड हिलिंग प्रॉपर्टी हे आपल्याला माहीत आहे. गावाकडं लागलं, कापलं, लगेच हळद लावायची, हळद दाबायची आणि बोट बांधून ठेवला की 2 दिवसात बरा. या सायंटिस्टने 1995 मध्ये बरं समजलं आणि त्यांनी त्याच्यावरती लगेच पेटंट घेतला आणि मिळाला. पण पुढं काय झालं बघा. सो पेटंट ॲप्लिकेशन बाय युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मेडिकल सेंटर, डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. 1995 मध्ये काय केलं, USPTO
युनायटेड स्टेट पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस ग्रँटेड पेटंट फॉर यूज ऑफ टर्मरिक इन वुंड हिलिंग प्रॉपर्टीज. नंतर काय झालं, अपोज्ड बाय इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिस्ट अँड इंडस्ट्रियल रिसर्च, CSIRनं त्याचं कॅन्सल केलं. CSIRनं त्याला विरोध केला आणि 1997 लगेच कॅन्सल झाला. म्हणजे 2 वर्ष त्यांना फायदा झाला. ओके, 2 वर्षामध्ये लगेच तो पेटंट त्यांनी कॅन्सल करून घेतला. It means that had exclusive right over any such a Haldi's drug and were in a positions to make billions of dollars. त्या 2 वर्षांमध्ये त्यांना कुठलाही राईट होता, कुठलाही हक्क होता की त्या हळदीमधला कुठलाही ड्रग विकायचा आणि त्याचे पैसे मिलियन्स ऑफ डॉलर्स त्यांनी मिळवले. त्याचे पैसे त्यांनी मिळवले. द काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR applied to the US patent US patent office for a re-examination and they realized the mistake and canceled the patent. आणि मग शेवटी इंडियाचं CSIR म्हणजे सायंटिफिक काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, ही जी संस्था आहे दिल्लीमध्ये आहे, त्यांना त्याच्यावरती विरोध केला आणि केस टाकली आणि तिचं रिएक्झामिनेशन करा म्हटले की आयुर्वेदामध्ये हे आमचं नॉलेज आहे, ते त्यांनी नवीन शोधून काढलेलं नाही, याचा वापर आम्ही फार वर्षापासून करतोय असं त्यांना पटवून दिलं. मग त्या USPTOनं त्याच्यावरती रिएक्झामिनेशन केलं आणि त्या USPTOला समजलं की आपली मिस्टेक झाली, या दोघांना आपण पेटंट देण्याची. आणि त्याचा पेटंट त्यांनी 1995 मध्ये दिला होता. 1997 मध्ये तो पेटंट लगेच कॅन्सल केला. दिस वॉज आफ्टर इंडियन सायंटिस्ट स्ट्रॉंगली ऑब्जेक्टेड अबाउट हाऊ वी आर लॉसिंग आवर ट्रॅडिशनल नॉलेज टू फॉरेन कंपनीज who had started poaching on our ancient healing techniques. याच्यामुळं भारतातल्या शास्त्रज्ञांना समजलं की आपल्या ट्रॅडिशनल नॉलेजचं आपण लॉस कशा पद्धतीनं करतोय. आपलं ट्रॅडिशनल नॉलेज आपण बाहेरच्या फॉरेन कंपनींना विकतोय आणि त्यांचा फायदा तेच घेत आहेत, आपल्याला काय मिळत नाही असं त्या सायंटिस्टनं समजल्यानंतर त्या सायंटिस्टनी एक मुवमेंट चालू केली की प्रत्येक गोष्टींवरती पेटंट घेण्याची. ओके, नेक्स्ट, इट इज द नीड ऑफ आवर टू लॉन्च जेनेटिक लिटरसी मूवमेंट इन इंडियन स्कूल अँड कॉलेजेस फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ अपॉर्च्युनिटीज अँड रिस्क रिलेटेड टू बायोटेक्नॉलॉजी अँड ऑल्सो टू प्रमोट द सेफ अँड मिनिंगफुल यूज ऑफ टेक्नॉलॉजी इन मॉडर्न लाईफ सायन्सेस. याची गरज आहे. जेवढे सगळे भारतामधले वेगवेगळे जे स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांच्यामध्ये एक आपल्याला एक मुवमेंट असायला पाहिजे, बरोबर, एक चळवळ घडवून आणायला पाहिजे. ज्या चळवळीतून आपण त्या लोकांना किंवा त्या कॉलेजेसमध्ये, त्या स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये तिथल्या जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगायला पाहिजे की सेफ, ज्यावेळेला तुम्ही बायोटेक्नॉलॉजीचा यूज करणार आहात त्यावेळेला तो सेफ्टीनं करता यायला पाहिजे, सेफ करता यायला पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या बायोटेक्नॉलॉजीचा यूज करणार आहे किंवा एखादा बायोटेक्नॉलॉजीचा प्रोडक्ट तयार केला तर तो मानवी कल्याणासाठी असायला पाहिजे. ओके, त्याचा मिसयूज करता येऊ नये. त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे, आयुर्वेदाच्या रिलेटेड जे तुमचं ट्रॅडिशनल नॉलेज आहे ते जपून ठेवता यायला पाहिजे. त्याच्यावरती तुम्हाला पेटंट घेता यायला पाहिजे. या गोष्टीसाठी एक चळवळ घडवून आणायची आहे आणि ती चळवळ आपल्याला स्कूल आणि कॉलेजेसपर्यंत पोचवायची आहे, जी आपल्या पुढच्या पिढीची नेक्स्ट जनरेशन्स असणार, जी आपली नेक्स्ट जनरेशन्स असणार आहे. पण ओके, म्हणजे कोण? तुम्हीच. समजलं? म्हणून तुमच्यासाठी हे स्लाइड महत्त्वाचे आहे. इट इज द नीड ऑफ आवर टू लॉन्च जेनेटिक लिटरसी मूवमेंट इन इंडियन स्कूल अँड कॉलेजेस फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ opportunities and risk related to biotechnology and also to promote the safe and meaningful use of biotechnologies of modern life science. Modern life science मध्ये बायोटेक्नॉलॉजीचा यूज कशा पद्धतीने करता यायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने आपण हा टॉपिक इथपर्यंत पाहिला आणि तो संपलेला आहे.